दास म्हणता, माते कशाचे भय, रामा जाईन ज्या स्थळी सुखघना, होईल तेथे जय. रामाया भुवनत्रयी तुझविना, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे. अपत्या परी पाजवी प्रेमरसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो, नमस्कार. समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयावर आधारित प्रस्थानत्रयी याचा आपण या लॉकडाऊनच्या काळामध्ये विचार करतो आहोत, त्यावर चिंतन मनन करण्याचा प्रयत्न करतो आहोत. संत समागम या लाईव्ह फेसबुक पेजच्या माध्यमातून आदरणीय प्रवीणजी शास्त्री यांच्या सूचनेप्रमाणे समर्थ वाङ्मयाचा अभ्यास करण्याची गोडी जास्तीत जास्त लोकांना उत्पन्न व्हावी, हा विचार घेऊन आपण मागच्या 4 महिन्यापेक्षा जास्त काळापासून हा व्याप चालवलेला आहे. काल आपण दशक 20 समास 8 पाहिला. देह क्षेत्र निरूपण आणि त्यातली एक ओवी जी मुख्य ओवी आहे, या शरीरा ऐसे यंत्र आणिक नाही, त्यावरचा विस्तृत विचार. एक शरीर आणि भगवंतानी तयार केलेलं हे शरीर आणि मानवाने तयार केलेलं एक यंत्र, या दोघांमध्ये किती साम्य आहे, त्यामध्ये काय भेद आहेत आणि समर्थ रामदास स्वामी का असं म्हणतात की या शरीरा ऐसे यंत्र आणिक नाही, याचा विचार आपण काल पाहिला. आज पुढचा समास जो आहे दासबोधातला हा लास्ट बटवन समास आहे. 200 समास या ग्रंथामध्ये आहेत. त्यातला 199वा समास दशक 20 समास 9 सूक्ष्म निरूपण, याचा विचार आज आपण करणार आहोत. आपण पाहिलं आतापर्यंत
की ग्रंथराज दासबोधामध्ये मानवी जीवनाशी संबंधित सर्वच्या सर्व विषयांवर विवेचन आहे. दासबोधामधलं हे जिवंत आणि ज्वलंत तत्वज्ञान मानवी जीवनाचा उद्धार करण्याचं सामर्थ्य राखून ठेवतंय, एवढं मात्र नक्की. आणि त्याची आपण प्रचिती घेतलेली आहे, त्याचा अभ्यास केलेला आहे. प्रपंच, परमार्थ, जगाचा व्यवहार, समाजकारण, राजकारण, प्रयत्नवाद, बोलावं कसं, चालावं कसं, राहावं कसं, लिहावं कसं, वाचन कसं करावं, श्रवण कसं करावं, बोलावं कसं, असे अनेक विषयांवर अपूर्व ज्ञान देणारा हा ग्रंथ, त्याचा अत्यंत शेवटच्या चरणामध्ये आपण आलेलो आहोत. समर्थ रामदास स्वामी या समासामध्ये, सूक्ष्म निरूपण समासामध्ये म्हणतात की मीपणाचा बळी दिल्याशिवाय माझ्यातच असणारा भगवंत प्रकट होणार नाही आणि त्याचं मला दर्शनही होणार नाही. हे गूढ ग्रंथराज दासबोधाच्या अभ्यासाने, श्रवणाने आपल्याला आत्मसात झाला आहे असा विश्वास समर्थ रामदासांना वाटतो. या समासाच्या सुरुवातीलाच समर्थ रामदासांनी मुख्य परब्रह्म स्वरूपाचं आकलन होऊ शकत नाही, म्हणूनच आम्हाला आमच्या आवडीचं सगुण रूप तयार करावं लागतं असं समजावून सांगितलंय. निर्गुणापर्यंत आम्हाला पटकन नाही जाता येणार. डायरेक्ट 12वीची परीक्षा द्यायला कुणाला सांगितलं तर चालेल का? किंवा जो 11वी 12वीला आहे विद्यार्थी, त्याला जर PhD कर म्हणून सांगितलं तर चालेल का? पण त्यासाठी म्हणून समर्थ रामदास असं म्हणतात की आपण आपलं जे उपास्य दैवत आहे, जे आपल्याला भावणारं दैवत आहे, त्याची आपण प्रतिमा करतो, त्याचं पूजन करतो, सगुण रूपाची पूजन करतो आणि त्यातून सगुण रूपामध्ये न अडकता आपण पुढे निर्गुणापर्यंत जायला पाहिजे की जे निर्गुण स्वरूप माझ्या अंतःकरणात आहे, माझ्यामध्ये भरून आहे, ते प्रकट करण्याची कला समर्थ रामदास स्वामी या ग्रंथाच्या शेवटी ते तुमच्या लक्षात आलं असेल असा त्यांना विश्वास आहे. त्यांना वाटतं की एवढा ग्रंथ अभ्यास करून झाला, आता हे सगळं समजलेलं असेल, माहिती झालं असेल. सुरुवातीलाच समर्थांनी एक विचार मांडलाय. समर्थ म्हणतात की मूर्ती बनवणं, त्याचं अधिष्ठान मानणं आणि त्याचं विसर्जन करणं म्हणजे देव पूजणे आणि देव टाकणे, ही संकल्पना आता दासबोध ग्रंथाच्या शेवटी आलेल्या साधकाला मनात पटणार नाही. त्याला त्यात काही स्वारस्य नाहीये. स्वारस्य नाही म्हणजे आता जो PhD झालेला आहे त्याला ABCD लिहून दाखव म्हणलं तर कसं वाटेल? तो म्हणेल काय सांगताय मला तुम्ही हे? असा विचार समर्थांनी या समासाच्या सुरुवातीलाच मांडलेला आहे. समर्थ म्हणतात की सगुणातून निर्गुणाकडे जाणं ही साधकाची खरी साधना आहे. सगुणात अडकायचं नाही, पण सगुणाचा आधार घेतला पाहिजे. त्याशिवाय निर्गुणाची कल्पना नाही येणार किंवा त्याची गोडी नाही वाटणार. म्हणून अगोदर सगुणाचा आधार घ्यायचा, त्याचं पूजन करायचं, त्यात रममाण व्हायचं आणि मग हळूहळू टप्प्याटप्प्याने याच्या पलीकडे काय की या सगुणाला कुणी निर्माण केलंय,
मला कुणी निर्माण केलंय? खरा देव कोण आहे? मी ज्याचं पूजन करतो तो आहे का? याच्यापेक्षा वेगळा कुणी आहे? मग तो कुठे आहे? त्याचा अभ्यास करणं, त्याचं चिंतन करणं, त्याचं मनन करणं आणि त्याची प्राप्ती करून घेणं म्हणजेच निर्गुण परब्रह्माची प्राप्ती आहे. समर्थ म्हणतात की साधकाने केवळ मूर्तीपूजा, कर्मकांड या पसाऱ्यामध्ये आपल्याला अडकवून घेऊ नये आणि या माईक पसाऱ्यामध्ये, या माईक दृश्य विश्वामध्ये आपलं अडकलेलं मन, याला समर्थ रामदासांनी सुताचा झालेला गुंता असा दृष्टांत या समासामध्ये दिलेला आहे. ओबी क्रमांक 19 मध्ये समर्थांनी हा संदर्भ आपल्याला दिलेला आहे. समर्थ म्हणतात की हा गुंता हळूहळू उकलला पाहिजे आणि त्याला परब्रह्माकडे म्हणजे निर्गुणाकडे वळवलं पाहिजे. या सगळ्याला एकच उपाय समर्थ रामदास सांगतात की जो आपण 4 महिन्यापासून करतो आहोत. समर्थ रामदास म्हणतात हे जर प्राप्त करून घ्यायचं असेल, त्या परब्रह्माशी तदाकारता अनुभवायची असेल, तर त्याला एकमेव मार्ग आहे आणि तो म्हणजे श्रवण. अद्वैत ग्रंथाचं श्रवण, त्याचं मनन, चिंतन आणि निधिध्यास. मग साक्षात्कार कुठे? रोकडा साक्षात्कार व्हायला वेळ नाही लागणार, असा विचार समर्थांनी या समासामध्ये दिलेला आहे. समर्थांनी या समासामध्ये अजून एक तत्व सांगितलंय, आपल्याला फार महत्वाचं तत्व आहे. भोळा भाव हा अज्ञानाचा स्वभाव आहे असं समर्थ सांगतात. भोळा भाव आणि देवा मला पाव असं होऊ शकत नाही. आपण विवेकी असलं पाहिजे. प्रपंच काय, परमार्थ काय, सगळीकडे आपण चातुर्याने, विवेकाने आपला व्यवहार केला पाहिजे. आपलं जीवन हे विवेकाधिष्ठित, वैराग्य पूर्ण विचारांवर आपण आपलं मानवी जीवन हे संपादित केलं पाहिजे. आणि या मानवी जीवनाला मिळालेलं ज्या कामासाठी हे ध्येय, हे जीवन मिळालेलं आहे, हा देह मिळालेला आहे, ते परब्रह्म प्राप्ती, त्यालाच आत्मज्ञान असं म्हणलेलं आहे. त्या ज्ञानाशिवाय दुसरा तरणोपाय नाही आहे. ज्ञान हे अत्यंत पवित्र आहे. नाही ज्ञानेन पवित्रम मिह इदम. या जगामध्ये ज्ञानासारखं पवित्र दुसरं काहीही नाही. हे स्थूळ मन, स्थूळ शरीर या सगळ्याला जर अपवित्र करत असेल तर ते आहे अज्ञान. जर आपल्याला ज्ञान झालं, ज्ञानाची प्राप्ती झाली की अज्ञानाचा मागमूस तिथं राहणार नाही, असं समर्थ या समासामध्ये सांगतात. हा जो 20व्या दशकातला 9वा समास आहे, याचं नाव आहे सूक्ष्म निरूपण. समर्थ म्हणतात की आता स्थूलातून तुम्ही बाहेर आलेला आहात. ग्रंथराज दासबोध मी संपवला तुम्हाला सांगून. एवढं विवेचन मी तुमच्या समोर केलेलं आहे. आता तुम्ही स्थूलामध्ये अडकणार नाहीये, याचा विश्वास, आत्मविश्वास समर्थांना आहे. म्हणून या समासाचं नाव आहे सूक्ष्म निरूपण. परमपूजनीय हंसराज स्वामी संकेत कुबडीकार, ते त्यांच्या संकेत कुबडीमध्ये, संकेत कुबडीचा हा शेवटचा समास आहे. शेवटच्या समासामध्ये 20व्या समासामधल्या शेवटच्या ओव्या आहेत. त्यामध्ये संकेत कुबडीकार म्हणतात, 9वा म्हणे जन स्वभावा, म्हणती आम्हा देव भेटावा, विचार सांडून गोवा, पडती बंधनाच्या. लोकांचा स्वभाव काय? लोक काय म्हणतात? 9वा म्हणे जन स्वभावा. जनांचा स्वभाव काय आपल्याला माहिती आहे. समर्थ रामदासांनी आपल्याला सांगितलंय, जनांचा लालची स्वभाव, आरंभीच म्हणती देव, म्हणजे काहीतरी देव ऐसी वासना. पण या ठिकाणी समर्थ असं म्हणतायत
की हा जो स्वभाव आहे त्या स्वभावाला समर्थ लोक काहीतरी ते असं म्हणत नाहीत, ते संपलं आता. आता लोक म्हणतात आम्हाला देव द्या, देवाला मागत नाहीत. जनाचा लालची स्वभाव आरंभीच म्हणती देव, म्हणजे काहीतरी देव ऐसी वासना. मी सत्यनारायणाची पूजा घालीन, मी एखादा संकल्प करीन, एखादा जप तप उपवास यज्ञ काहीतरी करीन, मला प्रमोशन मिळालं पाहिजे, मुलाचं लग्न थांबलेलं आहे, 4 वर्ष झाली, 30-32 वर्ष झाली आहेत, आता त्याचं लग्न झालं पाहिजे. सकाम पूजन हे मागं पडलंय, कारण त्याला सोडून हा साधक पुढच्या टप्प्यात आलेला आहे. आता तो देवाचं कर्तृत्व नाही पाहिजे, त्याला देव आणि देवाचे कर्तृत्व कळला पाहिजे. अभिप्राय, त्याला अभिप्राय कळलाय. ही हॅज गॉट द कन्क्लुजन. आता या धांदलीत नाही पडायचं, मायादेवीच्या धांदलीमध्ये आपल्याला नाही सापडायचं. आता मुख्य देवालाच गाठायचंय. म्हणून संकेत कुबडीकार म्हणतात, 9वा म्हणजे हा 9वा समास 20व्या दशकातला. 9वा म्हणे जन स्वभावा, म्हणती आम्हा देव भेटावा, विचार सांडून गोवा पडती बंधनाच्या. पण त्यांना मुख्य विचार नाही सापडलेला, अनेक बंधनं त्यांच्या समोर पडलेली आहेत. देवासी जरी धुंडावे, देवाला कुठे शोधायचं आहे? मुख्य देव. देवासी जरी धुंडावे तरी माये पैलाड जावे. या सगळ्या माईक सृष्टीच्या पलीकडे आपल्याला जाता आलं पाहिजे. देवासी जरी धुंडावे तरी माये पैलाड जावे, सूक्ष्माची 14 नावे समजून या. जे सूक्ष्म तत्व आहे त्याची 14 नावं समजली पाहिजेत, त्याचं खरं स्वरूप आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे. गुंतले तेची उगवावे. काय गुंतलंय, कुठे गुंतलंय, याचा विचार आपण एकांतात बसून केला पाहिजे. मुख्य बटन या देहाचं ते मन आहे. काल आपण पाहिलं, शरीरा ऐसे यंत्र आणिक नाही. हे जे मुख्य बटन आहे मन, ते कुठं गुंतलंय? गुंतले तेची उगवावे. रिलीज, उगवावे म्हणजे रिलीज करणे. जमिनीत घालून बिया उगवायचं नाहीये, त्याला रिलीज करायचंय, त्याला डिटॅच करायचंय. अटॅचमेंट खूप आहे, त्याला डिटॅच करायचंय. गुंतले तेची उगवावे, हळूहळू. एकदम पटकन चालेल का? ठीक आहे, 19 दशक 20 दशक पूर्ण झाले, पण नाही होणार ना. समर्थांना माहिती आपण किती पक्केत ते. म्हणून तर पुन्हा आत्माराम सांगावा लागला. अगोदर मनाचे श्लोक सांगितले. मनाच्या श्लोकातून फार काही उमगलं नाही. खरं तर आपण पाहिलंय की मन हे सगळं करत असतं, आणि त्याला त्याची उगवण व्हावी, त्याला समज मिळावी म्हणून 205 मनाचे श्लोक एका रात्रीत कल्याण स्वामींना समर्थ रामदासांनी चाफळला सांगितले. प्रभू श्रीरामचंद्रांचं मंदिर उभा केलं, मोठा उत्सव चालू झाला, अनेक लोक यायला लागले. जसा उत्सव चालू झाला, लोक जास्त यायला लागले, तेव्हा राजांकडनं रसद यायला लागली, राजांकडनं फौजफाटा यायला लागला, ते सगळं नियोजन करण्यासाठी. पण जशी जशी संख्या वाढायला लागली, तसं तसं शिष्यांच्या मनामध्ये चिंता आहे की यावर्षी तर अजून जास्त लोक आले, अजून तर 8 दिवस आहेत उत्सवाला, लोकांच्या राहुट्या पडल्या माण नदीच्या काठावर. मग एवढा समुदाय जर येणार असेल तर यांच्या जेवणाची भोजनाची व्यवस्था कशी करावी? सगळ्यांची चिंताग्रस्त झालेले चेहरे.
म्लान वदने शिष्य बोले. समर्थांचा फार आवडीचा गोड शब्द आहे. म्लान वदने शिष्य बोले. शिष्यांचे चिंताक्रांत चेहरे समर्थ रामदासांनी पाहिले. म्हणाले, काय झालं? ते म्हणाले, स्वामी, आत्तापासूनच एवढे लोक येत आहेत, शिधा पुरेल का? धान्य पुरेल का? समर्थांचं उत्तर आहे, ज्याचा उत्सव आहे तो पाहून घेईल ना. तुम्हाला काय काळजी आहे? तुम्ही प्रयत्न तर करा. हा, तुम्ही मठामध्ये बसाल आणि राम सगळं पाहून घेईल असं नाही होणार. संध्याकाळी सगळी निजानीज झाली की कल्याणाला आवाज दिला. समर्थांचा चेहरा पाहून कल्याण स्वामींना लक्षात यायचं की आज काय सांगणार आहेत. बोलण्यासाठी बोलावलंय, लिहिण्यासाठी बोलावलंय, सूचना देण्यासाठी बोलावलंय. चेहऱ्यावरनं लक्षात यायचं. दौत, कागद, शाई सगळं घेऊन, टाक, बोरू, सगळं साहित्य. स्वामींचा अवघा काव्य समुद्र कल्याण लिही तसे. एका बैठकीत 205 श्लोक दिले. पहाट झाली. शिष्यांकरवी त्याच्या प्रती करून घेतल्या. गाड्या घेऊन माणसं गेली खड्या आवाजात. श्लोक म्हणायचा आणि भरभरून धान्य आलं. मना प्रार्थना तुझला एक आहे. असा आवाज खणखणीत आला की गल्लीच्या एका टोकाला श्लोक म्हणलेला. सगळी गल्ली, महिला, पुरुष, लहान मुलं बाहेर यायची शिदा घालण्यासाठी. मनाच्या श्लोकातून ते सगळं हस्तगत झालं नाही म्हणून मग दासबोध सांगितला. आता समर्थ म्हणतायत की हळूहळू त्याला उगवलं पाहिजे. गुंतले त्याची उगवावे हळूहळू, मुळास जावे मग समाधान असावे कल्पकोटी. ज्याच्यासाठी जन्मांची कोट्यावधी जन्म झाली तुझी, ते समाधान तुला मिळेल हळूहळू. असं संकेत कुबडीकार त्यांच्या ग्रंथामध्ये लिहितात. दशक 20वा, समास 9वा, सूक्ष्म निरूपण. श्रीराम समर्थ श्रीराम. मृत्तिका पूजन करावे आणि सवेची विसर्जावे, हे मानेना स्वभावे अंतःकरणासी श्रीराम. देव पूजावा आणि टाकावा, हे प्रशस्त न वटे जीवा. याचा विचार पाहावा अंतर्यामी श्रीराम. जीवाला हे प्रशस्त वाटत नाही. आपण पाहिलंय दासबोधामध्ये, मागे एकदा समर्थ म्हणतात जीवाला प्रशस्त वाटत नाही. काय प्रशस्त वाटत नाही? साधूचा देह खितपला अथवा श्वानादिकी भक्षीला, प्रशस्त न वटे जनाला मंद बुद्धिस्तव. साधू आहे, तो ज्ञानी आहे, महंत आहे, आणि त्यांनी देह टाकला, देह सोडला. आता तो जंगलात पडलाय का कोविड हॉस्पिटलमध्ये पडलाय का एखाद्या घरात पडलाय? जंगलात पडलाय तर श्वापद येतील, त्याचे लचके तोडून खातील. साधूचा देह पडला, साधूचा देह खितपला अथवा श्वानादिकी भक्षीला. खितपला म्हणजे सडला, कुजला. अथवा श्वानादिकी भक्षीला, श्वानांसारख्या प्राण्यांनी त्याचे लचके तोडले. प्रशस्त न वटे जनाला, ते सामान्य माणसाला ते बरं नाही वाटत. लोक म्हणतात काय हो, एवढा चांगला माणूस होता, ज्ञानी माणूस होता, 4 दिवस कुणी पाहिलं नाही.
मरून पडला ते. आणि कुणी लचके तोडले? कुत्र्यांनी लचके तोडले का? कोविड हॉस्पिटलमध्ये गेला, काही पार्ट्स काढून घेतले, किडनी काढली, लिव्हर काढलं, आहे ना, अशी वदंता आहे सध्या. सगळ्या मानव जातीवर आलेलं हे वैश्विक संकट इतर देशांमध्ये एवढा कळस झाला नसेल की जेवढा आमच्याकडे झाला. क्रौर्याचा कळस आहे हा. काही जणांना वाटतं ही सुवर्ण संधी आहे, घ्या लुटून. 1,00,000, 2,00,000, 10,00,000, 15,00,000 काय असेल ते. पेशंट पाहायचा, याचे किती नातेवाईक बाहेर आहेत, त्याप्रमाणे मग चार्जेस. गरज नसताना व्हेंटिलेटरवर ठेवायचं. सुवर्ण संधी मानतायत कमावण्यासाठी. नरेची केला ही न किती नर. कोविड हॉस्पिटलमध्ये पडला, देह पडला, काय काय पार्ट्स आहेत नाही आहेत, चेहरा तरी दाखवतात का नाही? बाकीचा देह तर त्यांच्याच हातात आहे. प्रशस्त न वटे जनाला मंद बुद्धीस्तव. लोकांना असं वाटतं की एवढा ज्ञानी माणूस होता, एवढा चांगला माणूस होता, एवढं त्यांनी भलं केलं लोकांचं, 24 तास पूजा करत होता, मठामध्ये राहत होता, मंदिरात राहत होता, आणि त्याला असा शेवट झाला त्याचा. अहो, पण त्या ज्ञानी माणसानी त्या शरीराला धारण केलंय, ते एक माध्यम म्हणून धारण केलंय. माझा हा शर्ट विरळ झाला, फाटला, मला काही सोयर सुत काही का त्याच्यासाठी? मी तर ते टाकून देतो. तसं ज्ञानी माणसाचं आहे, त्या ज्ञानी जीवात्म्याचा, अवतारी पुरुषाचा असा आहे, तो त्या देहाला चिकटून नाही बसत. तो जीवन मुक्त आहे, नित्य मुक्त आहे. देह आहे त्याच्यासाठी माध्यम आहे. आमच्यासाठी देह म्हणजे सगळंच आहे. देहाशिवाय आमच्याजवळ काहीच नाहीये. मी, माझं कुटुंब, एवढंच संपलं. समर्थ म्हणतात, मृत्तिका पूजन करावे आणि सवेची विसर्जावे, हे माने ना स्वभावे अंतःकरणासी. आता पूर्ण दशक झाला, अख्खा दासबोध संपला. शाडूची माती आणली, गणपती केला, त्याला रंग दिला. गणपती बसायच्या वेळी काय ते इको फ्रेंडली गणपती, फेसबुकवर, व्हॉट्सअपवर लोकांनी सुरेख रंगवलं, सुरेख आरास मांडली, गणपती उत्सव केला. 10 दिवस सकाळ संध्याकाळ आरती, प्रसाद, आणि 10व्या दिवशी 11व्या दिवशी विसर्जन. मग गणपती विसर्जित केला का पाण्यात? आमचा देव गेला का पाण्यात? विरघळला. मृत्तिका पूजन करावे आणि सवेची विसर्जावे, हे माने ना स्वभावे अंतःकरणासी. आता मला हे पटत नाही. आता माझा दासबोध पूर्ण झालाय. दासबोधामध्ये समर्थांनी मला किती मोठं ज्ञानाचं भांडार उघडून दिलंय. एवढ्यातच देव आहे का माझा? देव पूजावा आणि टाकावा, हे प्रशस्त न वटे जीवा. याचा विचार पाहावा अंतर्यामी. याचा विचार अंतःकरणामध्ये उतरून पाहिला पाहिजे, असं समर्थ रामदास म्हणतात. देव करीजे ऐसा नाही, देव टाकीजे ऐसा नाही, म्हणून याचा काही विचार पाहावा श्रीराम. देव नाना शरीरे धरितो, धरुणी मागुती सोडितो, तरी तो देव कैसा आहे तो, विवेके ओळखावा श्रीराम. तो मुख्य देव कसा आहे? गणपती आले, त्यांचं विसर्जन केलं. त्याच्या अगोदर ज्येष्ठा गौरी बसवली, तिचं विसर्जन केलं. श्रावणामध्ये महादेव पूजला, त्याचं विसर्जन केलं. ज्येष्ठा गौरी आल्या, त्यांचं विसर्जन केलं. म्हणजे देव आहे का? समर्थ म्हणताय, देव नाना शरीरे धरितो
असे अनेक शरीर तो धारण करतो. ब्रह्मा, विष्णू, महेश, महेशाचे विष्णूचे 10 अवतार, महेशाचे किती, काल आपण पाहिलं ना, 12 ज्योतिर्लिंग. तर हे मुख्य ज्योतिर्लिंग, अनेक हजारो ज्योतिर्लिंग आहेत ज्यांची प्रचिती येते. अनेक तीर्थस्थळ आहेत, त्या ठिकाणी वेगळी प्रचिती येते. अनेक समाधी ठिकाणं आहेत अवतारी पुरुषांच्या, तिथे वेगळी प्रचिती येते. देव नाना शरीरे धरितो, धरुनी मागुती सोडितो. तो धारण करतो. अस्थि पंजर उभविला, मेद मांसे नाड्या भरविला. एक स्केलेटन उभा केलं, एक पिंजरा उभा केला, आणि त्यामध्ये हार्ट कुठे ठेवलंय, लिव्हर कुठे ठेवलंय, लंग्स कुठे ठेवलंय, जीभ कुठे ठेवली आहे, डोळे वगैरे सगळे लावले, स्किन पॅक केली, 9 छिद्र ठेवले, संपला विषय. मध्ये चैतन्य भरलं फू करून आणि दिला पाठवून. असे अनेक शरीर तो परमात्मा धारण करतोय. या शरीरांमध्ये परमात्म्याचा अंश नाहीये का? आपण काय म्हणतो, लोकांचा चांगलं करावं म्हणजे तो आपल्याला चांगले शब्द देतो, जो कृपा करतो. शिव भावे जीव सेवा, स्वामी विवेकानंदांनी सांगितलेला रामेश्वरला मंत्र समर्थ रामदास इथं आठवण करून देत आहेत आपल्याला. तरी तो देव कैसा आहे तो विवेके ओळखावा. पण तो मुख्य देव कुठे आहे, कसा आहे, त्याचं स्वरूप काय आहे, ते असं डोळ्यांनी दिसेल का? एखादी पूजा करून दिसेल का? समजेल का? विवेकाने तो ओळखला पाहिजे. श्लोक क्रमांक, मनाचे श्लोक 194, 195. वसे हृदयी देव तो कोण कैसा, पुसे आदरे साधकू प्रश्न ऐसा. देहे टाकिता देव कोठे राहतो, परी मागुता ठाव कोठे पाहतो. या देहामधला जो देव आहे, साधक आहे, प्रश्न विचारतोय साधक. त्याच्या मनातला प्रश्न आहे. वसे हृदयी देव तो कोण कैसा, या देहामध्ये, हृदयामध्ये ज्याचं अधिष्ठान आहे, तो देव कसा आहे, त्याचं स्वरूप काय? पुसे आदरे साधकू प्रश्न ऐसा. साधक कसा विचारतोय? आदराने विचारतोय, उर्मटपणाने नाही. पुसे आदरे साधकू प्रश्न ऐसा. देह टाकिता देव कोठे राहतो. देह पडला, मग आता हा देव कुठे गेला? परी मागुता ठाव कोठे पाहतो. आणि तो पुन्हा देहामध्ये येतो म्हणजे मग कुठे जातो? उपनिषदामध्ये, छांदोग्य उपनिषदामध्ये याच्यावर चर्चा आहे. हे जे वासना बीज आहे ना, ते आकाशात विहरतं. आपण पाहिलं, आकाशातून पडणारा पाण्याचा थेंब तो त्या थेंबामध्ये बसतो. तो थेंब जमिनीत पडतो, जमिनीमध्ये आत जातो. जे धान्य पेरलेलं आहे त्या धान्याच्या, त्या दाण्याच्या मुळाशी जातो. त्या अंकुरलेलं जे बीज आहे त्यामध्ये प्रवेश करतो, त्या रोपामध्ये येतं. ते वासना बीज त्या कणसात येतं, त्या फळात येतं. आम्ही ते खातो. ते वासना बीज अशा पद्धतीनं आमच्या शरीरात जातं. ते शरीरातून बाहेर कसं पडतं? पुरुषाच्या वीर्याच्या मार्गे ते बाहेर पडतं. स्त्री बीजांडाशी त्याचा संयोग होतो आणि तिथं फर्टिलायझेशन होतं, फलन. आणि असा धान्यातून आलेला तो अंश एक जीवाच्या माध्यमाने विकसित होऊ लागतो. समर्थ म्हणतात,
वसे हृदयी देव तो जाण ऐसा. जाणून घे. नभाचे परी व्यापकू जाण तैसा. तो घटाकाशातून मठाकाशात गेला की नभासारखा तो विस्तीर्ण होतो. विवरता विशेषा विशेष कळो लागे आपण जसं म्हणतो तसं विवरता विरत तो व्यापक होतो. नभाचे परे नभासारखा त्या नभासारखा आकाशासारखा तो व्यापक होतो. सदा संचला येतना जात काही. तो कुठे येतही नाही जात नाही इथंच आहे तो असतची असे. सदा संचला. त्याला जन्म आहे का? तो अजन्म आहे. त्याला मृत्यू आहे का? ज्याला जन्मच नाहीये त्याला मृत्यू कसा आला? सृष्टीच्या निर्माणाच्या पूर्वी तो आहे. सृष्टी जेव्हा निर्माण करतो त्या सगळ्या वेगवेगळ्या विविध छटांमध्ये तो स्वतः विलसतो, स्वतः नटून बसतो. आणि जेव्हा ब्रह्म प्रलय होईल तेव्हा हे सगळं सर्वनाश पावल्यानंतर तो आपल्या बाजूला निघून जातो. नभाचे परी व्यापकू जाण तैसा. सदा संचला येतना जात काही. तया वीण कोठे रीता ठाव नाही. अरे तो जो मुख्य देव आहे ना तर तो सगळीकडे व्यापक आहे. त्याच्याशिवाय एकही वस्तू नाही. तया विणे रीता ठाव कोठेची नाही असं त्याचं स्वरूप आहे. आणि ते स्वरूप कसंच आपल्याला सापडेल? मग एवढा जर तो व्यापक आहे तर आमच्या डोळ्यांनी दिसेल का? या इंद्रियांनी नाही दिसणार. कातड्याच्या डोळ्यांनी नाही दिसणार. त्याच्यासाठी चक्षु शक्ती पाहिजे. नेत्रांचा उपयोग नाही, डोळ्यांचा उपयोग नाही, चक्षु. नाना साधने निरूपणे देव शोधाया कारणे. सकळ आपुले अंतःकरणे समजले पाहिजे श्रीराम. ब्रह्मज्ञानाचा उपाय समजल्या वीण देता नये. पदार्थ आहे मागे जाये ऐसे म्हणावे श्रीराम. तिसरा जो चरण आहे ते समर्थ या ठिकाणी असं म्हणतात, पदार्थ आहे मागे जाये. मागे जाये. ये इकडे मी तुला परब्रह्म दाखवतो. हे हातात घे आणि जा घरी घेऊन जा. असं आहे का ते? अशी ती वस्तू आहे का? अंतःकरणाने ती समजून घ्यायला पाहिजे. ब्रह्मज्ञानाचा उपाय ते जर ज्ञान तुला मिळालं तर या अज्ञानाचा समूळ नायनाट होईल. म्हणून ज्ञानासारखं पवित्र या जगात दुसरं काहीही नाही. जे एकदा जाणल्यानंतर पुन्हा काही समजून घेण्यासारखं या जगात काहीही शिल्लक उरत नाही. ते आत्मज्ञान. माझं मूळ स्वरूप काय? समर्थ म्हणतात ब्रह्मज्ञानाचा उपाय समजल्या विण देता नाही. तो समजून घेतला पाहिजे. स्वतः सद्गुरू आम्हाला सांगतायत. मी रस्ता दाखवू शकतो, या वाटेने जा. साधना सांगू शकतो, माझी उपासना मी तुला देऊ शकतो. समर्थ म्हणतात ना आपल्याला, उपासना मी माझी देतो. ऐसी माझी उपासना उपासकी आणावी मना. मी जी उपासना करतो आहे ती उपासकांनी साधकांनी आपल्या मनात आणली पाहिजे. अगाध महिमा चतुरानना. काय कळे? अरे त्या ब्रह्माला माहिती नाहीये ते तुला मी समजावून सांगू शकतो. ते तुला प्राप्त करून देऊ शकतो. ब्रह्मज्ञानाचा उपाय समजल्या वीण देता नाही. समजून घेतलं पाहिजे. असं काढून नाही देता येत ते. पदार्थ आहे मागे जाये ऐसे म्हणावे. ती काही वस्तू आहे, पदार्थ आहे का? घेऊन जा. तुझ्या हातात देतो, खिशात देतो, भांड्यात देतो, डब्यात देतो. सगट लोकाचे अंतरीचा भाव मज प्रत्यक्ष भेटवावा देव. परंतु विवेकाचा उपाव वेगळाची आहे श्रीराम. सगट लोकांचा म्हणजे सामान्य माणसांचा विचार काय? त्या ब्रह्मस्वरूपाला जाणणारे किती आहेत?
भगवान श्रीकृष्ण म्हणतात की लाखो लोकांमध्ये एखाद्याला असं वाटतं की आपण या मार्गाकडे वळावं. अशा मार्गाकडे वळलेल्या लाखो लोकांपैकी एखाद्याला वाटतं की ब्रह्माचं स्वरूप आपण समजून घेतलं पाहिजे. तो मुख्य देव कोण आहे? अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. अर्थभक्त खूप आहेत, अर्थार्थी खूप आहेत, जिज्ञासू खूप आहेत. तो मला अत्यंत प्रिय आहे. पण ज्ञानी लोक एवढे नाही आहेत ना. अर्थार्थी, जिज्ञासू खूप आहेत. अशा लोकांचा काय विचार आहे? समर्थ म्हणतायत सगट लोकांचे अंतरीचा भाव, त्यांच्या अंतःकरणातला भाव काय आहे? माझा प्रत्यक्ष भेटवावा देव, मला देवाची भेट घालून द्या. देव एवढा रिकामा आहे का? यांनी मला भेटायला बोलावले म्हणून त्याच्या भेटीला जायला. खरं तर तू त्याच्या जवळच आहे. तुझी आहे तुझ पाशी, परी जागा चुकलाशी. शोधतोय आपला राणोमाळ हिंडतोय. बहु हिंडता सौख्य होणार नाही. परंतु विवेकाचा उपाव वेगळाची आहे. परंतु विवेकाचा उपाय जो आहे तो वेगळा आहे देवाला भेटण्यासाठी. विचार पाहता तगेना, त्यास देव ऐसे म्हणावे ना. परंतु जन राहे ना, काय करावे श्रीराम. समर्थांना आता कंटाळा आलाय. समर्थ लोकांना मी एवढी वर्ष झाली सांगतोय, अहो दासबोध हा जो 200 समासांचा दासबोध आहे, हा जायच्या अगोदर काही महिने, एखादं वर्ष हा संकलित केलेला दासबोध आहे. म्हणजे वयाच्या 81व्या वर्षी, 80-81 वर्ष काहीतरी असेल समर्थांचं, तेव्हा सिद्ध केलेला हा ग्रंथ आहे. विचार पाहता तगेना, टिकत नाही. मला देव भेटवा म्हणायचं, हा विचार नाही टिकत. कारण तो भेटणार नाहीये. त्याला शोधावं लागेल, त्याची प्रचिती घ्यावी लागेल, त्याचा अनुभव घ्यावा लागेल. तो असा दिसणार नाही. विचार पाहता तगेना, मला देव पाहायचा आहे किंवा देवाची माझी भेट घ्यायची, हा विचार टिकत नाही. त्यास देव ऐसे म्हणावे ना. त्याला तर देवाला भेटायचंय. आणि जे त्याच्या भोवती देवाचं स्वरूप आहे तो त्याच्याकडे दुर्लक्ष करतोय. परंतु जन राहावे ना, काय सांगावे, काय करावे. पण लोक विनाकारण खटाटोप करतात. त्यांना जसं समजलं, जसं भावलं, इथं देव आहे निघाले तिकडे, तिथं देव आहे निघाले तिकडे. रांगा लावतायत 4-4, 5-5 तास, दिवस रांगा लावतायत. देव भेटेल का? असा देव एका ठिकाणी आहे का? आपल्याला मुख्य देवाला भेटायचंय की ज्याला भेटल्यानंतर पुन्हा पुनरपि जननी मरणम जननी जठरे शयनम. हे दुःख, हे या चक्रातून माझी मुक्तता झाली पाहिजे. त्याच्यासाठी आम्हाला देवाला भेटायचंय. तो देव असा एखाद्या ठिकाणी उभा बसलेला नाहीये, उभा राहिलेला नाहीये. एखाद्या तीर्थक्षेत्रावर रांगा लावणाऱ्या साधकांना दर्शन देणारा तो देव नाहीये. तो देव आईलीकडे. समर्थांच्या भाषेमध्ये हे सगळे देव आईलीकडे आहेत. आम्हाला पहिलीकडे जायचंय. थोर लोक मरोनी जाती, त्यांच्या सुरता करुणी पाहती. तैसीच आहे हे ही गती, उपासनेची श्रीराम. बघा समर्थ काय म्हणताय. आत्ता आपण पक्ष पंधरवडा झाला, आज शेवटचा दिवस आहे. पितरांचं स्मरण, पितरांचे फोटो, त्यांच्या मूर्त्या, देवघरामध्ये ठेवलेले टाक, हे सगळे आम्ही या 15 दिवसात काढले. त्यांचं भक्तिभावाने पूजन केलं. थोर लोक मरवणी जाती, राजे रजवाडे मरून गेले. काय केलं? त्यांच्या सुरता करून पाहती. त्यांचे चित्र करतात, त्यांच्या मूर्त्या करतात, त्यांचे फोटो काढतात आणि ते फ्रेम करून ठेवतात. आणि पक्ष पंधरवडा आला की ती फोटो खाली काढायचा,
त्याचं पूजन करायचं, लोकांना बोलवायचं, पोटभर जेवू घालायचं. मेले माणूस जेवाया येते, समर्थ म्हणतात हा एक भ्रम. 350 वर्षापूर्वी हा विचार, क्रांतिकारी विचार मांडणारे समर्थ रामदास एकमेव संत आहेत. मेले माणूस जेवाया येते हा एक भ्रम. रुजल आज पटत नाहीये मनाला. त्या काळात किती दीर्घ सूचना आहे, किती दूरदृष्टी आहे समर्थांकडे. एक वर्ष दीड वर्षाखाली मी गोव्याला गेलो होतो आणि गोव्याला तिथं एक देह ठेवलेला आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल. गोव्याकडची जी मंडळी आहे आपली दासळ परिवारातली बरीच मंडळी आहेत ह्याच्यामध्ये. सौ मीरा चाफडकर आहेत, ती तिकडची ते गोव्यातली मंडळी आहेत. ह्या मंडळींना माहिती आहे, आपल्याला माहिती नाही. पण आम्ही त्या चर्चमध्ये गेलो आणि त्या चर्चमध्ये गेल्यानंतर काचेच्या पेटीमध्ये ठेवलेला एक देह आहे. किती वर्ष झाली आहेत. इजिप्तमध्ये माहिती आहे तुम्हाला, ममीज करून ठेवलेले आहेत. हजारो वर्ष झाली ते देह सांभाळलेले आहेत. हे समर्थांना माहिती आहे का? म्हणून तर त्यांनी लिहिलंय, थोर लोक मरोनी जाती, त्यांच्या सुरता करून पाहती. तो देह एक दिवस काढला जातो त्या चर्चमध्ये ठेवलेला. त्या इजिप्तच्या ममीज, इजिप्त त्याच्यासाठी प्रसिद्ध आहे ना. हजारो वर्ष झाली ते देह टिकवून ठेवलेले आहेत. त्यांची धारणा अशी की एक ना एक दिवस यामध्ये तो जीवात्मा येईल, चैतन्य प्रगटेल. आणि त्यांनी ते राखून ठेवलंय सगळं. आम्ही फोटोच्या द्वारे राखून ठेवलंय. तैसीच आहे हे ही गती उपासनेची. अशी उपासना समर्थ म्हणतात त्याच्यानी काही भेटणार नाही. थोर व्यापार ठाकेना जनी, म्हणून केली रखतवानी. राजसंपदा तयाचेनी, प्राप्त कैची श्रीराम. फार मार्मिक उदाहरण दिलंय समर्थ रामदासांनी, दृष्टांत दिलाय. थोर व्यापार ठाकेना जनी. राज व्यवहार मला करता येत नाही, राज्यपद मला सांभाळता येत नाही, मोठं राजकारण मला करता येत नाही. म्हणून मी काय केलं, शाई विकायचा धंदा केला. रखतवाणी म्हणजे शाई विकण्याचा धंदा, शाई विक्री. म्हणून मला राजसंपदा मिळेल का? मला जर राज्यपद मिळवायचं असेल तर मला राजासारखं राहावं लागेल. राजापद त्या सिंहासनावर जाऊन बसावं लागेल. मला त्या सगळ्या गोष्टी शिकाव्या लागतील. राजाला काय काय आवश्यक आहे ते सगळं मला शिकावं लागेल, तरच मी राजा होऊ शकेल ना. ते जमत नाही. थोर व्यापार ठाके ना जनी, म्हणून केली रखतवाणी. जे मिळवायचे ते दिलं सोडून आणि दुसरा फालतू धंदा करायला लागला. राजसंपदा तयाचेनी, प्राप्त कैची. कसं मिळेल ते राज्य वैभव? परब्रह्म प्राप्ती पाहिजे, मुख्य देवाला भेटायचंय, त्याच्याशी तदाकार व्हायचंय. मग आम्ही शाहीचा धंदा करून चालेल का? दर आठवड्याला, दर 15 दिवसाला एक एक संकल्प करायचा आणि तो फेडण्यातच आयुष्य घालवायचं, चालेल? समर्थ पुढे म्हणतात, म्हणून जी तुका भोळा भाव, ती तुका अज्ञानाचा स्वभाव. अज्ञाने तरी देवादिदेव, पाविजेल कैचा श्रीराम. भोळा भाव देवा मला पाव, अशी आपल्याकडे म्हण आहे. समर्थांनी याला समूळ काढून टाकलाय. भगवंताला असं भोळं राहून चालेल का? कशासाठी 358 वेळा विवेक शब्द वापरला? मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे सावधपणा सर्व विषयी. किती सावध असलं पाहिजे आम्ही आमचं काम करताना, किती विवेकी असलं पाहिजे. आणि ते कशाच्या बळावर?
प्रयत्नाच्या बळावर केलं पाहिजे. चौथा अत्यंत साक्षेप, फेडावे नाना आक्षेप. अथक प्रयत्न केले पाहिजेत. भोळा भाव असून चालत नाही. माझ्या परिचयाचे एक कुटुंब आहे आणि ते त्यांच्या घरी काय झालं की आता गणपती बसले ना, मग ते बरीच वर्ष त्यांच्याकडे म्हणजे सुरुवातीपासून कधी गणपती बसवला नव्हता. कारण ते काय करायचे की गणपती महालक्ष्मी या सणासाठी ते त्यांच्या मूळ घरी जायचे. मग आता मूळ घरी गेलं तर गणपतीची पूजा होत नाही, गणपतीला पारोसा कसा ठेवायचा, नैवेद्य नाही, मग ते पटत नाही मनाला. मग आता काय करायचं, पण गणपती बसवायची उत्कट इच्छा. मग त्यांना कुणीतरी सांगितलं भोळा भाबडा गणपती बसवा म्हणले. भोळा भाबडा गणपती हा काय प्रकार आहे? माणूस भोळा भाबडा असू शकतो, देव भोळा भाबडा असू शकतो का? समर्थ म्हणतात देवाकडे जसं पाहिलं तसा तो पाहतो. त्याच्याकडे जर डोळे विस्फारून पाहिलं तर तोही नेत्र विस्फार आहे. त्याच्याकडे जर प्रेमाने पाहिलं तर तो सुद्धा प्रेमाने आमच्याकडे पाहतो. भोळा भाबडा गणपती कसा बसवायचा? नाही म्हणले त्याला चालतंय. पूजा केली काय, नाही केली काय, नैवेद्य दिला काय, नाही दिला काय. आता असा भाव मनात ठेवून चालेल का? मानवी समर्थ या ठिकाणी म्हणतात की परंतु जन राहे ना काय करावे. लोकांना वाटतं तसं, त्यांच्या मनात येतात तसे विचार. कुणीतरी सांगतं, कुणीतरी करतं, चलत राहतं. जन राहे ना काय करावे. म्हणून जितका भोळा भाव तितुका अज्ञानाचा स्वभाव. समर्थ म्हणतात हे सगळं अज्ञानाचं लक्षण आहे. असं भोळं असून नाही चालत. अज्ञाने तरी देवादिदेव पाविजेल कैचा श्रीराम. जर तू अज्ञानासारखं वागत असशील तर तुला ते जे परब्रह्म आहे, मुख्य देव आहे, तो कसा काय तुला प्राप्त होईल? अशा अज्ञानाजवळ तो ते ज्ञान आहे, ज्ञान स्वरूप आहे, ज्ञान घन आहे. तो अज्ञानाच्या जवळ येईल कसा? अग्नितत्व आहे ते पाण्याजवळ जाईल कसं? किंवा कुणी टाकलं राहील का? ते विझून जाईल. त्याला प्राप्त होईल का? अज्ञानासी ज्ञान न माने, ज्ञात्यास अनुमान न माने. म्हणून सिद्धांची खुणे पाविले पाहिजे श्रीराम. अज्ञानासी ज्ञान न माने, ज्यांची समजूत अशी आहे त्यांना मी जे सांगतोय ते ज्ञान पचणार नाही. समर्थ म्हणतात अज्ञानासी ज्ञान न माने. एखादा गावंढळ माणूस आहे आणि त्याला जाऊन सांगा तुम्ही की अरे बाबा कोरोना चालू आहे सध्या, तोंडाला काहीतरी बांधून घे, सारखा तू गुटखा खातो, मावा खातो, पुड्या खातो, इकडे थुंकतो तिकडे थुंकतो, पिची 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 थुंकत राहतो, थुंकू नको, त्यातून संसर्ग वाढेल. पटेल का त्याला? तो म्हणे ह ते कोरोना तुमच्या गावात आहे, आमच्या गावात नाही. अज्ञानाला ज्ञान नाही पटणार. हे तो त्याच्याच भावनेने राहणार. अज्ञानासी ज्ञान न माने, ज्ञात्यास अनुमान न माने. जो ज्ञानी आहे त्याला असा भोळा भाव किंवा हो हो करूया का, मग करून घ्या, असं नाही चालणार. तो कसाला लावून बघेल, सोनं आहे का पितळ आहे. तो विवेकी आहे, चतुर आहे, ज्ञानी आहे. अंदाज नाही बांधणार. तो आलं तर येऊ दे असं नाही म्हणणार. तो आलंय का पाहू दे मगच मध्ये घे, असं करील तो. म्हणून सिद्धांची खुणे पावले पाहिजे श्रीराम. म्हणून समर्थ काय म्हणतात की जे सिद्ध आहेत, जे ज्ञानी आहेत, त्यांच्या खुणेनी चालावे. महाजनो येन गतसपंतः. महाभारतामध्ये यक्षाला विचारलेला प्रश्न आहे. अनेक ऋषी मुनी आहेत,
अनेक मतं मांडलेली आहेत, अनेक ग्रंथ आहेत, अनेक शास्त्र आहेत, पण ते सगळे एकत्र येत नाहीत. एक शास्त्र काहीतरी सांगतं, दुसरं शास्त्र काहीतरी सांगतं, तिसरं शास्त्र अजून काहीतरी सांगतं. मग माणसाने जगावं कसं, वागावं कसं, कुठल्या रीतीने चालावं? तेव्हा धर्मराज त्याला उत्तर देतात, महाजनो येन गत सपंतः. जे महाजन आहेत, जे सामान्य जन नाहीत, जे सिद्ध आहेत, ज्ञानी आहेत, जे संत आहेत, महानुभाव आहेत, त्यांच्या खुणेनी चालावे. म्हणून सिद्धांची खुणे पावले पाहिजे. त्यांनी काय खूण सांगितली आहे त्याप्रमाणे वागा. ते जसे वागतात तसे वागू नका. गजानन महाराजांचे भक्त आहेत म्हणून दुसऱ्या दिवशीपासून हातात चिलीम घ्यायची का? ते जसे वागले तसं वागायचं का? सिद्ध पुरुष जे असतात ते जसे वागले तसं नाही वागायचं. त्यांनी जसं सांगितलं तसं वागायचं. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात, सिद्धांची खुणे, त्यांनी जे संकेत दिलेले आहेत, त्यांनी जे मार्ग दाखवलेला आहे त्याप्रमाणे चालावं. माया सांडून मुळास जावे, तरीच समाधान पावावे. ऐसे न होता भरंगळावे, भलतीकडे श्रीराम. समर्थ या ठिकाणी म्हणतायत, माया सांडून मुळास जावे. मूळ माया ही संकल्प रूप आहे. एकोहम बहुशा, माझ्यासारखे अनेक झाले पाहिजेत, मला कंटाळा आला एकट्याला आता, असं त्या परब्रह्माला स्फुरण येतं. ती मूळ माया शक्ती जागृत होते. अशा कित्येक शक्ती त्या परब्रह्माच्या अधिष्ठानावर कार्यरत असतात. काही वेळा त्या सुप्त असतात. ती जेव्हा सुप्त असते ते ब्रह्माचं अधिष्ठान आहे. आपण परवा विचार केला त्याचा. नाग वेटोळा घालून शांतपणे पडलेला आहे ते परब्रह्म आहे. आणि नाग एकदा चालायला लागला किती माया आहे. समर्थ म्हणतात, माया सांडून मुळास जावे, त्या परब्रह्मापर्यंत जावे. संकल्प सगळे, विकल्प, संकल्प, योजना, विचार, वासना, वृत्ती सगळे तरंग संपवले पाहिजेत. माया सांडून मुळास जावे, तरीच समाधान पावावे. धंद्यामध्ये नुकसान झालं, रडायला लागला. धंद्यामध्ये फायदा झाला, तिरुपतीची यात्रा करायला लागला. घरातला माणूस गेला, खाणंपिणं सोडून दिलं. घरामध्ये बाळ जन्माला आलं, बँड लावून गल्ली वाजवली. समर्थ म्हणतात, याच्या पलीकडे जायला पाहिजे. माया सांडून मुळास जावे, तरीच समाधान पावावे. जर समाधान तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल ना, यात अडकून नाही मग मिळणार तुम्हाला समाधान. तुम्हाला ह्याच्या पलीकडे जायला पाहिजे. ऐसे न होता भरंगळावे, भलतीकडे. आणि जर असं नाही केलं, भरंगळावे भलतीकडे. उतार आहे आणि उतारावर आपण एखादा बॉल टाकून दिला, तो कसा जाईल हो? भरंगळेल आणि कुठं जाऊन एखाद्या दगडाला तो जोरात आदळेल आणि त्याचा कपाळमोक्ष होईल. एखाद्या गदगडात पडेल आणि तिथंच आयुष्यभर पडून राहील. एखाद्या गटारात पडेल आणि तिथंच आयुष्यभर पडून राहील. कोण कंट्रोल करेल त्याला? भरंगळावे लागेल. मूळ माया सांडून मुळास जावे. मूळ माया ही संकल्प रूप आहे आणि तिचं संकल्प कुठे आपण पाहिलेलं आहे. चार वाणी, परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. परे वाणीशी त्याचं ते स्फुरण तिथे आहे. सगळ्या वासना, सगळ्या वृत्ती त्या बेंबीच्या देठाजवळ तयार होतात. ती परावाणी आहे. आणि अंतःकरण हे तिचं स्वरूप आहे. त्यालाच चैतन्य असं म्हणलेलं आहे. ते फक्त दृष्टा भावनेने, साक्षी भावनेने पाहिलं पाहिजे आपण. माया उल्लंघावा कारणे, देवासी नाना उपाय करणे. अध्यात्म श्रवण पंथेची जाणे, प्रत्ययाने श्रीराम. समर्थ म्हणतात, प्रचिती घ्या.
आधी केले मग सांगितले. समर्थांच्या दासबोध ग्रंथामध्ये एकही असा उपदेश नाहीये की जो समर्थांनी अगोदर केला नाही आणि आपल्याला सांगितला. केवळ संसार प्रपंच सोडून, अहो ज्यांनी राष्ट्राचा प्रपंच केला तो चार भिंतीतला प्रपंच एखाद्या क्षुद्र प्रापंचिकाप्रमाणे करण्यात कसली धन्यता मानणार. मृतवत झालेलं राष्ट्र उभा केलंय समर्थ रामदासांनी. म्हणून आमचे नानासाहेब देव म्हणतात, शिवसमर्थांचे स्मरण हेच राष्ट्राचे जीवन, शिवसमर्थांचे विस्मरण हे राष्ट्राचे मरण. माया उल्लंघावा कारणे. जर मायेला उल्लंघन करायचं असेल, मायेला सांडायचं असेल, मायेला परास्त करायचं असेल तर काय करावं लागेल? काय उपाय? देवासी नाना उपाय करणे. अनेक उपाय आहेत, लोक करतात, पण एक उपाय मात्र खात्रीचा आहे, प्रचितीचा आहे, प्रत्ययाचा आहे. समर्थ म्हणतात, अध्यात्म श्रवण पंथेची जाणे प्रत्ययाने. याची प्रचिती घ्या, अध्यात्म श्रवण करा. मागचे 4 महिने झाले, 125 दिवस आपण समर्थ वाङ्मयाचा अभ्यास करतो आहोत, चिंतन करतो आहोत, अभ्यास मनन करतो आहोत, श्रवण करतो आहोत. आज 125वा दिवस आहे, 125 दिवस झाले. अध्यात्म श्रवण. अध्यात्म श्रवण कसं केलं पाहिजे, कुठे केलं पाहिजे, कुणी केलं पाहिजे, काय केलं पाहिजे? समर्थ रामदासांनी दासबोधामध्ये 200 समासांपैकी 5 समास श्रवणावर सांगितलेले आहेत. श्रोतेन पुसिले बर्वे, भगवत भजन कैसे करावे, म्हणून बोलिले स्वभावे, ग्रंथांतरी श्रीराम. श्रोत्यांनी विचारलं, भगवत भजन कसं करावं, अध्यात्म श्रवण कसं करावं? श्रोतेन पुसिले बर्वे, भगवत भजन कैसे करावे. म्हणून समर्थ मी ते दासबोधामध्ये सांगितलंय. कैशा नवविधा भक्ती, कैशा चतुर्विधा मुक्ती, कैसी पाविजे उत्तम गती, ऐसे हे ऐकावे श्रीराम. आपण ऐकलंय 4थ्या दशकामध्ये. नवविधा भक्ती ऐकली आहे, मुक्ती ऐकली आहे. ऐसे श्रवण सगुणाचे, अध्यात्म निरूपण निर्गुणाचे, विभक्ती सांडून भक्तीचे मूळ शोधावे श्रीराम. विभक्ती सांडा आणि काय व्हा? भक्त व्हा. भक्ताची किती सोपी व्याख्या केली आहे समर्थांनी. जो विभक्त नव्हे तो भक्त. देवापासून जो विभक्त नाहीये तो खरा भक्त आहे. आम्ही देवापासून विभक्त आहेत का नाही? म्हणून आम्ही देवाला नमस्कार करतो, देवाचं पूजन करतो, चिंतन करतो, मनन करतो, संकल्प करतो. आणि समर्थ म्हणतात भक्त व्हा त्याचे, विभक्त नको. ऐसे श्रवण सगुणाचे. श्रवण सगुणाचं केलं पाहिजे. अध्यात्म निरूपण निर्गुणाचे. अद्वैत ग्रंथ, आध्यात्मिक पातळीचा ग्रंथ जो आपण दासबोध श्रवण करतो आहोत. विभक्ती सांडून भक्तीचे मूळ शोधावे. मूळ कुठं आहे? मूळ मुख्य देव कोणता आहे त्याला शोधलं पाहिजे. ऐका परमार्थाचे साधन, जेणे होये समाधान, ते तू जाणगा श्रवण निश्चय एसी श्रीराम. निश्चयाने सांगतायत श्रवण. श्रवणे प्रबोध वाढे, बुद्धिमत्ता वाढते, प्रबोधन होत आहे. श्रवणे प्रबोध वाढे, श्रवणे प्रज्ञा चढे, श्रवणे विषयांचे ओढे तुटून जाती श्रीराम. अनेक विषयांचे वेढे, वेटाळे, सर्कल्स आपल्या भोवती असणारे परीघ हे तुटून गेले पाहिजेत तर खरं श्रवण. श्रवणाचा विचार कळे, तरीच भाग्यश्री प्रगटे बळे, मुख्य परमात्माचा आकळे स्वानुभवासी श्रीराम. समर्थ म्हणतात खरं श्रवण हे. श्रवणाचा विचार कळे तरीच भाग्यश्री प्रबळे, तरच भाग्य तुम्हाला सद्भाग्य होईल तुमचं, तरच भाग्य त्याचं उजळलं असं समजायला हरकत नाही. मुख्य परमात्माचा आकळे, जो मुख्य देव आहे तो आकळतो, कळतो नव्हे. आकळणे आणि कळणे ह्याच्यात फरक आहे. मला कळालं असं म्हणणं म्हणजे कुणीतरी आहे ते मला कळालंय. मला आकळलं म्हणजे ते माझ्या अंतःकरणात येऊन बसलंय.
मुख्य परमात्माचा आकडे स्वानुभवाशी त्याचा अनुभव घेता येईल, त्याची प्रचिती येईल. येते का नाही प्रचिती? किती प्रसंग येतो, या 4 महिन्यातले प्रसंग आपल्या आयुष्यातले काढा, प्रचिती येते का नाही? स्वानुभव. संदेह जन्माचे मूळ, ते श्रवणे होय निर्मूळ. पुढे सहजची प्रांजळ, समाधान श्रीराम. जन्माचं मूळ खंडून जात आहे. आणि काय मूळ काय ते? संदेह. मी कोण आहे? हे होईल का? माझी साधना पूर्ण होईल का? या जन्मात मला ज्ञान मिळेल का? अनेक संदेह, अनेक प्रश्न, अनेक किंत, अनेक भ्रम आमच्या मनात आहेत. समर्थ म्हणतात आध्यात्मिक ग्रंथाच्या श्रवणाने हे सगळे संदेह तुटून जातात. सेविलेची सेवावे अन्न. कसं श्रवण केलं पाहिजे? किती वेळा केलं पाहिजे? सेविलेची सेवावे अन्न, घेतलेचे घ्यावे जीवन. तैसे श्रवण मनन, केलेची करावे श्रीराम. किती वेळा जेवण केलं? सकाळी नाश्ता, दुपारचं जेवण, 4 वाजता चहा सोबत बिस्किट, थोडा फरसाण, पुन्हा संध्याकाळी जेवण. किती वेळा जेवण केलं? 4 वेळा जेवण केलं. पाणी किती वेळा पिलं? सेविलेची सेवावे अन्न, घेतलेची घ्यावे जीवन. पाणी, जीवन म्हणजे पाणी. किती वेळा पाणी पिलं? 5 वेळा पिलं? 6 वेळा पिलं? 4 वेळा जेवण, 4 वेळा पाणी पिलं. 8 वेळा अध्यात्म श्रवण केलं का दिवसात? कसा आम्हाला परमात्मा आकळेल? तैसे श्रवण मनन, केलेची करावे. केलेची चकार लावलाय. निश्चयाने केलं पाहिजे, प्रयत्नाने केलं पाहिजे, नियमित केलं पाहिजे, सातत्याने केलं पाहिजे. जो मोक्षाचा अधिकारी तो परमार्थ पंथ धरी, प्रीती लागली अंतरी, अद्वैत ग्रंथी श्रीराम. जो अधिकारी आहे, समर्थ म्हणतात तुम्ही अधिकारी आहात, कारण तुमच्या अंतःकरणामध्ये आता आध्यात्मिक ग्रंथाची प्रीती लागलेली आहे, आवड निर्माण झालेली आहे. आम्हाला प्रेम वाटतंय दासबोधाबद्दल, आम्हाला आदर वाटतोय दासबोधाबद्दल. 1.5 पावणे 2 झाले की आम्हाला हुरहुर आहे. काढून पाहावा दासबोध. या ओवीचा अर्थ काय सांगितला, त्या ओवीचा अर्थ काय सांगितला, समर्थ इथं काय म्हणतायत, त्या समासात काय म्हणतायत, या समासात काय म्हणतायत. ही आवड निर्माण झाली आहे. आत्मज्ञानी एकचित्त, तेणे पाहणे अद्वैत, एकांत स्थळी निवांत, समाधान श्रीराम. हे एकांत स्थळी जायला पाहिजे. म्हणून मी म्हणतो शिवथरघडीमध्ये 1 महिना जाऊन राहिलं पाहिजे. एकांतवास. कितीही आपण मनात ठरवलं तरी घरामध्ये एकांत मिळतो का? 2 रूमचं घर असू द्या, नाही 10 रूमचं घर असू द्या, एकांत मिळतो? अहो माणसं नसली तर घर खायला उठतं आपल्याला. एकांत कुठे मिळेल? म्हणजे एकांत जरी परमेश्वराने निर्माण केला तरी आम्ही बेचैन होतो. पण एकांत प्रिय झाला पाहिजे. ऐसे सांगावे ते किती, आवडी सारखी ऐकती, नाना पुस्तके वाचिती, सर्व काळ श्रीराम. अनेक लोक असे आहेत, ते म्हणतात आम्ही श्रवण करतो. माझं काय वाचन आहे? माझ्या सगळ्या प्रवासामध्ये बॅगमध्ये 2-3 पुस्तकं ठेवलेली असतात. कसलं श्रवण करता, कसलं वाचन करता? समर्थांनी खिल्ली उडवली आहे. समर्थ म्हणतायत ऐसे सांगावे ते किती, आवडी सारखी वाचिती. दिवाळी अंक आले, दिवाळी अंक टाकले बॅगमध्ये. कादंबरी आली नवीन, कादंबरी टाकली बॅगमध्ये. आवडीसारखं वाचतात. ते अध्यात्म श्रवण आहे का? नाना पुस्तके वाचिती, सर्व काळ 24 तास तोंडासमोर पुस्तक. आता तोंडासमोर मोबाईल आहे. आता सगळी पुस्तकं मोबाईलमध्ये आहेत. लोकांनी पुस्तकं विकत घ्यायची सोडली. गुगलवर टाईप करतात ययाती, लगे ययातीचा ग्रंथ 250-300 पानांचा. सगळं मोबाईलवर आहे. सर्व काळ वाचिती. पण काय उपयोग काय त्याचा? समर्थ पुढे फार विनोदाने सांगतात, परिपरत्र साधने विन, म्हणून येते श्रवण, पण त्याच्यानी परलोकाची साधना होणार नाही, पलीकडच्या तीरावर जाऊच शकणार नाही. म्हणून येते श्रवण, जेथे नाही आत्मज्ञान तया नाव कर्मणा. कर्मणा म्हणजे करमणूक, जस्ट पासिंग द टाइम. एवढा अलभ्य नरदेह मिळालाय. दुर्लभ नरदेह, दुर्लभ आयुष्य.
एवढ्या योनींच्या जन्मानंतर हा नरदेह मिळाला, तो करमणूक करण्यासाठी आहे का? म्हणून समर्थ म्हणतात, थांबा थांबा, ऐका ऐका, आधीच ग्रंथ सोडू नका, सांगितले ते ऐका सावधपणे श्रीराम. आता ग्रंथाचा शेवट आलेला आहे. मग उद्यापासून, परवाच्या दिवशीपासून आम्ही बासनामध्ये बांधणार दासबोध आणि सज्जावर ठेवून देणार का? 2 डांबर गोळ्या टाकून, वाळवी लागू नये, कीड लागू नये म्हणून. थांबा थांबा, ऐका ऐका, आधीच ग्रंथ सोडू नका. एक तर तुम्ही ते बासनातून काढायला नाही पाहिजे होता, आणि आता काढलाय तर लगेचच वर सज्जावर ठेवून देऊ नका, हातातून सोडू नका, शेवटच्या श्वासापर्यंत दासबोध हातात ठेवा. समर्थ सांगतायत. आता श्रवण मननाचा विचार, निजध्यासे साक्षात्कार, रोकडा मोक्षाचा उधार, बोलोची नये श्रीराम. रोकडा मोक्ष मिळवून देईन म्हणतायत. उधारीचा उधार नाहीये, कॅश, रोख, क्रेडिट कार्ड नाही, डेबिट कार्ड नाही, रोकडा कॅश, रोख रक्कम घेऊन जा. मोक्षाचा रोकडा साक्षात्कार मी देईन, असं समर्थ म्हणतात. खोट्याचे वाटे जाऊ नये, खोट्याची संगती धरू नये, खोटे संग्रही करू नये, काही एक श्रीराम. नाही, आता तर तुम्ही रोज वाचणारच आहे. तुम्ही आत्ताच नाही वाचत आहे, तुम्ही तर अनेक वर्षांपासून वाचतायत की. जे लोक ठेवू शकतील त्यांच्याबद्दल बोलले. आपल्या इथं व्यासपीठावरचं कुणी नाहीये. दररोज श्रवण करणाऱ्यापैकी कुणी ग्रंथ ठेवणार नाहीये. मला काय समर्थांना ह्याची खात्री आहे. जे नंतर ऐकतात, फिरायला जाताना, स्वयंपाक करताना, झोप येत नाही म्हणून, त्यांच्यासाठी सांगितलंय मी. खोटे ते खोटेची खोटे, खऱ्याशी तगे नाते बालटे, मन अधोमुख उफराटे, केले पाहिजे श्रीराम. काय विचार मांडलाय समर्थांनी या ठिकाणी. खोटे ते खोटेची खोटे, एका चरणामध्ये 3 वेळा खोटा शब्द आलाय. जे खोट आहे ते खोटच खोट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काहीही खरं सापडणार नाही. जे खोट आहे ते सर्व काळ, त्रिकाळ, त्रिवाचा, सकाळ दुपार संध्याकाळ, ते खोट आहे म्हणजे खोट आहे. सकाळी खोट आहे, दुपारी खरं आहे, पुन्हा संध्याकाळी खोट आहे, असं काही नाही. सत्यवाचा बोले त्रिवाचा, त्याप्रमाणे खोटे ते खोटेची खोटे, खऱ्याशी तगे नाते बालटे. बालटे म्हणजे काय? बाल म्हणजे काय? बाल म्हणजे केस. त्याची बरोबरी केसानी सुद्धा होणार नाही. बालटे म्हणजे केसासारखी. बाल हा शब्द उर्दू आहे, हिंदी आहे, पण तो या ठिकाणी अशा अर्थाने वापरलाय. खऱ्याशी तगे नाते बालटे, जे खरं आहे त्याच्या समोर या खोट्याची केसानी सुद्धा बरोबरी येणार नाही, असा त्याचा अर्थ आहे. मन अधोमुख उफराटे केले पाहिजे. कसं आहे मन? कसं आहे? अधोमुख आहे. त्याची दृष्टी कुठे आहे? खालीच आहे. अधोमुख, बहिर्मुख. सुख आणि समाधानासाठी ते असं वस्तू आणि व्यक्तींमध्ये फिरत राहतं. इथं मिळेल का, तिथं मिळेल का, तिथं मिळेल का, तिथं मिळेल का. मानवी मन हे, याचा सहज स्वभाव हा अधोमुख आहे. आपण पाहिलं, मानवी जन्मच हा अधोमुख आहे. त्याचा जन्म होतानाच तो अधोमुखी येतो. आणि मनही तसंच आहे. समर्थ म्हणतात, मुळात त्याचा स्वाभाविक स्वभाव मनाचा अधोमुखी आहे. त्या अधोमुखी मनाला उफराटे करा, म्हणजे ऊर्ध्वमुख करा, म्हणजे परब्रह्माकडे न्या, भगवंताकडे न्या. अधोमुखी नाही, ऊर्ध्वमुखी. परब्रह्माकडे जर सन्मुख झालं तर या सगळ्या दृश्य मायेकडे तो अधोमुख होईल, विनमुख होईल. अधोमुख नव्हे, विनमुख होईल. माझा चेहरा जर भगवंताकडे असेल तर माईक दृष्टी कुठे जाईल? ती सगळी माझ्या पाठीमागे जाईल.
म्हणून समर्थ म्हणतात त्या अधोमुख मनाला उफराटे करा, म्हणजे त्याला ऊर्ध्वमुखी करा, भगवंताकडे त्याला जोडा, भगवंताशी सन्मुख करा. अध्यात्म श्रवण करीत जावे, म्हणजे सकळ काही फावे, नाना प्रकारीचे गोवे, तुटवनी जाती श्रीराम. अध्यात्म श्रवण केलं म्हणजे सकळ काही फावे, सगळं प्राप्त होईल. कसं श्रवण करायचंय, कुठे करायचंय, केव्हा करायचंय, हे सगळं ग्रंथामध्ये सांगितलंय. 5 समाज समर्थ रामदासांनी वापरले आणि अनेक ठिकाणी श्रवणाचा विचार समर्थ रामदासांनी आपल्या समोर मांडलेला आहे. म्हणजे सकळ काही फावे, नाना प्रकारीचे गोबे तुटवून जाती. अनेक गुंताडे जे आहेत, अनेक भ्रम आहेत, ते सगळे काय होतील, तुटून जातील, अपसुक मिटून जातील. सूत गुंतले ते उकलावे, तैसे मन उगवावे, मानत मानत घालावे मुळाकडे श्रीराम. फार या समासाची ही सार ओवी आहे. समर्थ म्हणतात सूत गुंतले ते उकलावे, दोऱ्याचा गुंडाळा झालाय आणि इकडे ते दोरा मी काढून देतो तुला, असं म्हणून चालेल का? कसा गुंता उकवला पाहिजे? सूत गुंतले ते उकलावे, तैसे मन उगवावे. तसं मनाला हळुवारपणे त्याच्या गाठी काढल्या पाहिजेत. सूत गुंतले ते उगवावे, तैसे मन उगवावे, मानत मानत घालावे मुळाकडे. त्याला अंजारून गोंजारून, हो बेटा चल तिकडे, हो 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 घेऊन देऊ तुला नंतर. आपण एखादा पोरग हट्ट करायला लागलं, आपण त्याला काय म्हणतो, त्याला समजूत घालतो का नाही? ठीक आहे, आपल्याला पुन्हा जायचंय ना, तेव्हा आपण घेऊन देऊ, हो हो तुला त्याच्यापेक्षा मोठा आणून देतो. मानत मानत घालावे, कुठं घालावं त्याला? परब्रह्माकडे, मूळ तिकडे त्याला न्यावं. सकळ काही कालवले, त्या सकळाचे सकळ झाले, शरीरी विभागले सकळ काही श्रीराम. पंचमहाभूते, त्रिगुण, सूक्ष्मदेह, स्थूल देह, पंचभूते, पंचवायू, अंतःकरण, पंच कर्मेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, हे सगळ्याचा काला केलेला आहे. कर्दम आहे, बेमालूम मिश्रण. सकळ काही कालवले, त्या सकळाचे सकळ झाले, शरीरी विभागले सकळ काही. 4 वेळा शब्द आलाय सकळ. सकळ म्हणजे सगळं, सगळं कालवलंय, सगळं विभागलंय, सगळ्या शरीरांमध्ये विभागलंय.